नमस्कार, मी मनोशी पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला आज बातमी राजकीय गोटातून. विधानसभा निवडणुकीपूर्वी पवार आणि दादा एकत्र येऊ शकतात असं सूचक वक्तव्य अतुल बेनके यांनी केलेलं आहे. अजितदादा गटाचे आमदार अतुल बेनकेंनी हे वक्तव्य केलंय. विधानसभा निवडणुकीच्या वेळी काहीही होऊ शकतं असंही अतुल बेनके म्हणालेले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीला अजून 1.5-2 महिन्याचा टाइम आहे. त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सामोरं जात असताना काही होऊ शकतं. काही म्हणजे काही, त्याच्यावर आत्ता लगेच भाष्य करण्यात काय अर्थ आहे का? यदा कदाचित महायुती म्हणून आम्ही जेव्हा पुढे जातोय तर महायुतीतून सीट शेअरिंगवरून काय होऊ शकतं. यदा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात. म्हणून त्याच्यावर मी एक छोटा घटक आहे. मी फक्त 288 पैकी जुन्नर तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी आहे आणि म्हणून पुढं जात असताना काय होईल आता मी कसं काय सांगू शकतो. तर अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंनी शरद पवारांची भेट घेतली. लोकसभेत ज्यांनी राष्ट्रवादीचं काम केलं ते आमचे असं वक्तव्य त्यांनी यावेळी शरद पवारांनी केलं. दरम्यान मी लोकसभेला अजितदादांचे उमेदवार असलेल्या आढळरावांचाच प्रचार केला असल्याची प्रतिक्रिया अजितदादा गटाचे आमदार अतुल बेनके यांनी दिली आहे. कालच्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं काम केलं ते आमचे. जे पुन्हा गेलेत सोडून ते पुन्हा जर परत येणार असतील तर त्यांना घेतलं जाणार का पक्षात? सांगितलं ना, ज्यांनी काम केलं ते आमचे. त्यांच्या हिताची जपणूक ही आमची जबाबदारी. सगळ्यांनी विचारला प्रश्न की अतुल बेनके अजित पवार गटातून शरद पवार गटात येतात, तर ते म्हणले की ते आत्ता हल्ली कुठल्या पक्षात आहेत. असा शरद पवारांनाही प्रश्न पडलाय की अतुल बेनके नेमके कोणत्या पक्षात आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे. कुठल्या काय म्हणजे जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे की तुतारी. हे बघा, मी अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतोय. मी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आढळराव पाटलांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांचं प्रचाराचं काम केलं आणि जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या माध्यमातून मी कार्यरत राहून अनेक तालुक्यातले कामं करण्यास कटिबद्ध आहे.